बेड खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात हात असल्याचा संशय असलेल्या वाल्मिक कराडच्या आईने परळी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। माझा लेक देव माणूस आहे, त्याला अडकवले जात आहे, त्याला सोडा, तोपर्यंत इथून हटणार नाही, अशी भूमिका पार्वताबाई यांनी घेतली आहे। कराड यांच्या आईने केलेल्या आंदोलनानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवरती पोस्ट टाकत कराड यांच्या आईला आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात याची आपल्याला कल्पना असावी आणि कल्पना असती तर तुम्ही लेकराला न्याय मिळाला पाहिजे असे कधीच म्हणाला नसतात, अशी अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेली आहे। संतोष देशमुख प्रकरणात आका म्हणून ज्याच्यावर गेल्या महिन्याभरापासून आरोप केले जात आहेत त्या वाल्मिक कराडला मंगळवारी केज न्यायालयात हजर करण्यात आलं। आबादा कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या खंडणीच्या धमकी प्रकरणातील वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे। यासोबतच देशमुखच्या हत्येचा मुख्य सूत्रधारही कराड असल्याचे आरोप सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून करण्यात आले। त्यामुळे वाल्मिक कराडला या प्रकरणात कोणती शिक्षा होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे। त्याची 14 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यामुळे मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। दरम्यान केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8ही आरोपीला मोका लावण्यात आलेला असतानाच आता वाल्मिक कराडवरही याच प्रकरणात पोलिसांकडून मोका लावण्यात आलाय। त्यामुळे वाल्मिक कराडवर गेल्या अनेक दिवसांपासून मोका लावण्याची मागणी होत असताना अखेर मंगळवारी त्याच्यावर मोका लावलाय। त्यामुळे आता कराडच्या अडचणी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। वाल्मिक कराडबाबत न्यायालयातल्या सुनावणीत काय झालं आणि वकिलांनी युक्तिवादात काय म्हटलं याचीच माहिती आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उदय आणि तुम्ही बघताय उदय न्यूज। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका। सगळ्यात आधी मंगळवारी केज न्यायालयाच्या सुनावणीत काय झालं ते बघूयात। आबादा कंपनी खंडणीच्या प्रकरणात 9 डिसेंबरला संतोष देशमुखची हत्या झाल्याचं समोर आलं होतं। पण या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचे आरोप झाले। त्यामुळे त्याच्या अटकेची मागणी जोर धरू लागली होती। तेव्हा 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला। त्यानंतर त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। या दरम्यान आरोपी विष्णू यानं या प्रकरणात मोठा खुलासा केला होता। 29 नोव्हेंबरला आपल्या फोनवरून वाल्मिक कराडनं आबादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना धमकी दिल्याचं त्यानं सीआयडीला सांगितलं होतं। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात गेल्याचं बोललं गेलं। त्यानंतर मोका लागणार का अशाही चर्चा झाल्या। 14 जानेवारी कराडची 14 दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्यानं सीआयडीनं त्याला केज सत्र न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयात सीआयडीकडून वाल्मिक कराडची पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली। संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग आहे का हे तपासण्यासाठी कराडची अजून 10 दिवसाची पोलीस कोठडी सीआयडीकडून मागण्यात आली। त्यानं आणखी कुणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का, त्याची भारताबाहेर संपत्ती आहे का याचीही चौकशी पोलिसांना करायची असल्यामुळे त्याची कोठडी वाढवून द्यावी असं सरकारी वकील शिंदे यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आलं। तसंच अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये कराडची चौकशी करायची आहे असंही न्यायालयात पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं। यावेळी कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना पोलिसांनी सगळा मुद्देमाल जप्त केला, कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतलेत, संपत्तीची माहिती लगेच मिळू शकते, त्याच्यासाठी कोठडी वाढवण्याची गरज नसल्याचं म्हटलं। तसंच हत्येतला सहभाग आहे की नाही हे तपासण्यासाठी 15 दिवसाची कोठडी पुरेशी होती। पण या 15 दिवसात कराडच्या हत्येच्या गुन्ह्यातला सहभाग पोलिसांना सिद्ध करता आलेला नाही। त्यामुळे आता त्याला पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी कराडच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली होती। यावेळी ठोंबरे यांच्याकडून कर्नाटक उच्च न्यायालयातील एका खटल्याचा दाखला देण्यात आला। खंडणीच्या गुन्ह्यासाठी 10 वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे अशा प्रकरणात 15 दिवसापेक्षा जास्त कोठडीची गरज नसते। कराड पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करतोय, मग जास्तीची कोठडी का मागितली जाते असाही युक्तिवाद ठोंबरे यांच्याकडून करण्यात आला आहे। हे कराडच्या विरोधात षडयंत्र आहे।
मीडियाने उचलून धरलं म्हणून हे प्रकरण अशा पद्धतीने हाताळलं जाऊ शकत नाही, असंही मत कराडच्या वकिलांकडून न्यायालयात मांडण्यात आलं. 29 नोव्हेंबरला धमकी देण्यात आली, तर त्याच दिवशी गुन्हा का नोंदवला गेला नाही. तसंच मे महिन्यात करण्यात आलेल्या तक्रारीत वाल्मिक कराडचं नावही नाही. 6 डिसेंबरला झालेल्या मारहाण आणि इतर गोष्टींशी वाल्मिक कराडचा कोणताही संबंध नाही. त्याबाबत कोणत्याही तक्रारीत त्याचं नाव आलेलं नाही. तसंच कराड अटकेची वाट बघत थांबला नाही. त्यानं स्वतः सरेंडर केलंय. त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी दिली जावी अशी मागणी ठोंबरेंकडून न्यायालयात करण्यात आली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. पण त्याचवेळी हत्येच्या गुन्ह्यात कराडला मोका लावण्यात आल्याचं SITकडून सांगण्यात आलं. वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचण्याचा आरोप करत SITकडून हत्येच्या तपासात कराडची कोठडी मागण्यात आली. त्यासाठी SITकडून सत्र न्यायालयाच्या मोका न्यायालयात अर्ज करण्यात आला. SITकडून कराडला सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाकडून वाल्मिक कराडच्या ताब्याची परवानगी SITला देण्यात आली आहे. त्यामुळे आता हत्येच्या गुन्ह्यात वॉरंट दाखवून SIT त्याचा ताबा घेणार आहे. हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता मोका लावल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी चांगल्याच वाढणार असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे सगळं घडत असतानाच मंगळवारी सकाळपासून परळीत वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कराडवर खोटे आरोप होत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. याबाबत समर्थकांनी बीड पोलिसांना निवेदन सादर केलं. वाल्मिक अण्णाला न्याय द्या अशा घोषणा समर्थकांकडून देण्यात येत होत्या. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकातील राणी लक्ष्मीबाई टावरवर चढून कराडच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. तसंच यावेळी टावरवर चढलेल्या एका समर्थकाला भोवळ आल्याचेही पाहायला मिळालं. पोलिसांवर दबाव टाकून वाल्मिक अण्णांवर गुन्हा दाखल केला जातोय. मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे ठरवून वाल्मिक अण्णांना टार्गेट करत आहेत. वाल्मिक अण्णा परळीचा देव माणूस आहे असंही त्यांच्या समर्थकांनी यावेळी म्हटलंय. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे वाल्मिक कराडच्या आई पारुबाई खरात यांच्याकडून परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन उपोषण सुरू झालं. माझ्या लेकरानं काहीही केलं नाही, त्याला सोडा. त्याच्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. जोपर्यंत माझ्या लेकराला सोडत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच त्याच्यावर झालेले आरोप खोटे आहेत. बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर माझ्या लेकराला विनाकारण अडकवत आहेत. माझा लेक देव माणूस आहे हे सगळ्या परळीला माहीत आहे, असंही पारुबाई कराड यांनी म्हटलंय. आंदोलनादरम्यान दुपारी पारुबाई कराड यांची तब्येत बिघडल्याचंही पाहायला मिळालं. तसंच हे सगळं राजकारण सुरू आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून रोखण्यासाठी हे सगळं केलं जात आहे असे आरोपही वाल्मिक कराडच्या सुनेने केला. तसंच आता आम्ही इथेच मरू, आम्ही जगून करायचं काय, असंही कराडच्या समर्थकांकडून सांगण्यात आलं. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. महिलांनी अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन केलंय. दरम्यान कराडला मोका लावण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली. यामुळे पुढच्या 10 मिनिटात परळीतील बाजारपेठ आणि दुकानं बंद करण्यात आली. पण कराडवर मोका लावल्यामुळे आता त्याला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराडवर मोका लावल्यामुळे त्याला कोणती शिक्षा होऊ शकते? याबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कुणीही विसरू नका. आणि गरजवंतांचा आवाज आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत. आणि आपण आपल्या चॅनलवरती पुन्हा एक विनंती करेल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटत राहूया. आपला मित्र उदय विस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.